लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता. मॅडम, एक महत्त्वाचा प्रश्न आजच्या चर्चासत्रातला, तो म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची योजना राबवली आहे, ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. तर त्याचा प्रतिसाद साधारण कसा आहे? बहिणींना त्याचा लाभ कसा होतो? खूप उदंड प्रतिसाद आहे आणि आम्ही ही योजना राबवत असताना आम्हाला अनेक बाबींबद्दल बारकाईने विचार करावा लागला होता. कारण साधारणपणे या योजनेमध्ये आपण 2.5 कोटीपेक्षा जास्ती महिलांपर्यंत पोहोचतोय. आज आम्ही जवळपास 2,22,00,000 2,23,00,000 पर्यंतचा टप्पा गाठलेला आहे आणि इतक्या महिलांना आम्ही लाभ वितरित केला आहे. त्यामुळे खूप बारकाईनं काम करावं लागलं विभागाला. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ही योजना अर्थसंकल्पामध्ये घोषित केली ते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, या तिघांचं खूप बारकाईने लक्ष असतं, मार्गदर्शन असतं. वेळोवेळी ज्या वेळेला आम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यांचा अनुभव खूप मोलाचा आम्हाला ठरला. आणि ही योजना यशस्वीरित्या राबवत असताना आमच्या अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा सेविका आहेत, त्याचबरोबर तिथले ग्रामसेवक आहेत, वॉर्ड ऑफिसर्स आहेत, डेटा ऑपरेटर आहेत, CRP आहेत, यांनी सगळ्यांनी खूप सेवा सुविधा केंद्र असतील, खूप महत्वपूर्ण भूमिका या सगळ्यांनी बजावलेली आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीबाबत एक समाधान आहे की आम्ही त्या लोकांपर्यंत ही योजना आणि माता भगिनींपर्यंत पोहोचवू शकलो. त्यांना एक मानसिक आधार असतो. म्हणजे ती रक्कम 1,500 अशी म्हणजे साधारणपणे ज्यांच्या घरात सगळं आहे त्यांना वाटेल अरे 1,500 काय होणार आहे, पण ज्यांच्या घरात नाहीये त्यांना ह्या 1,500चं जे मूल्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतं. त्यांच्या घर खर्चातून त्यांना बचत करून काही ना काही सुरू करावं लागत होतं. पण आज त्यांना माहितीये की त्यांना महिन्याचे हे 1,500 सन्मान निधी येणार आहे आणि ते एक बॅकअप असतं आणि खूप गरजेचं असतं. आम्हाला खूप केस स्टडीज सुद्धा आम्ही केल्या, खूप सक्सेस स्टोरीज सुद्धा आम्हाला करता आल्या, ज्याच्यामध्ये 3,000चा लाभ वितरित झाल्यानंतर एका भगिनींनी सायकल घेतलेली आहे, काहींनी काही छोटे मोठे उद्योग सुरू केलेले आहेत, काहींनी 3-4 हजार महिलांनी मिळून एक चांगल्या पद्धतीची एक बँकेत खातं सुरू केलेलं आहे किंवा लोन घेतलेलं आहे, सोसायटी स्थापन केलेली आहे. त्यामुळे अशा खूप सक्सेस स्टोरीज आम्हाला ऐकायला मिळाल्या आणि त्यातून आपल्याला कळतं एक घरकाम करणारी मोलकरीण ज्या वेळेला आपल्याला म्हणते की मला महिन्याला 4,000 मिळत होते, आता हे 1,500 मिळणार आहेत, त्यामुळे माझ्या मुलांना काही मला शाळेतून काढण्याची गरज नाही. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण आहेत. हे सगळे अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले आणि ही जी योजना आम्ही यशस्वी करू शकलो ती सगळी आमची जी ग्राउंड लेवलवरची यंत्रणा आहे. काही माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत, आशा सेविका, या तर घरटी जाऊन फॉर्म्स भरून घेत होत्या, CRPs आहेत. त्यामुळे कुठलीही योजना यशस्वी करण्यामध्ये यंत्रणेचा खूप मोलाचा भाग असतो. आम्ही प्रतिनिधी असतो, आम्ही ती सगळी राबवून कसं नियोजन करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो. पण शेवटी ज्या वेळेला ती खालची यंत्रणा राबते आणि ते काम करतात त्याच वेळेला एकत्रितपणाने ती योजना यशस्वी होत असते. आणि आज ती यशस्वी होत असताना ते पाहायला मिळणं, अनुभवायला मिळणं, हे त्या विभागाचे एक प्रतिनिधी म्हणून सुद्धा माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. मोफत शिक्षणाच्या साठीची योजना आणलेली आहे. त्यामुळे या योजना कुठे ना कुठेतरी समाजावर किंवा त्या पालकांवर एक प्रभावशाली ठरतात की नाही, आपल्या घरी जरी मुलगी जन्माला आलेली असली तरी आपण तिचं चांगलं संगोपन करू शकतो, तिला 8वी नंतर 10वी नंतर काही आपल्याला शाळेतून काढण्याची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि कुठे ना कुठेतरी मुलीचा जन्म झाला म्हणजे मग आता ते कुटुंब कोण सांभाळणार, आणि मग मुलगा असेल तरच तो वंशाचा दिवा असतो. काही प्रमाणामध्ये आहे अजून असते, पण बऱ्याचशा ठिकाणी आपण आज बघतो की या गोष्टी कुठेतरी कमी झालेल्या आहेत आणि मुलीही चांगल्या पद्धतीनं त्या संधीचं म्हणजे सोनं करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना असं माहिती असतं की त्यांना फार मर्यादित कालावधी मिळणार आहे त्यांना प्रूव्ह करण्याचा. त्यामुळे त्याचाही ते खूप चांगल्या पद्धतीनं वापर किंवा उपयुक्त करून घेतात. नक्कीच मॅडम, आणि एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथे म्हणला तो म्हणजे मुलींचं शिक्षण. हे फारच महत्वाचं ठरतं, कारण जर मुलगी शिकली तरच ती प्रगती करू शकते. मात्र अजूनही समाजात असंच पाहायला मिळतं की मुलगी शिकून असं वेगळं फारसं काय करणार आहे, तर त्याविषयी तुमचं काय मत आहे? साधारणपणे कुठलाही नागरिक, तो मुलगा असो किंवा मुलगी असो, हे सुशिक्षित असणं, उच्च शिक्षित असणं हे खूप गरजेचं आहे. हल्लीच्या जीवनामध्ये तुम्ही बघाल की इतकं अनप्रेडिक्टेबल झालेलं आहे की मुलगी शिकणं आणि तिने चांगल्या पद्धतीचं शिक्षण प्रदान करणं खूप गरजेचं आहे.
तिला कधी आयुष्यात त्याची गरज लागेल हे आपण सांगू शकत नसतो. स्पेशली अर्बन एरियाज, सेमी अर्बन एरियाज, काही रुरल एरियाज पण असे आहेत की जिथे खऱ्या अर्थानं महिलांना किंवा मुलींना सुशिक्षित चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन, उच्च शिक्षण देऊन त्यांना एक मानसिक हे पण असतं, एक सायकोलॉजिकल स्ट्रेंथ पण असते की नाही आपण शिक्षण झालेलं आहे, उद्या काहीही जरी परिस्थिती आली तरी आपण चांगल्या पद्धतीनं कुठेतरी नोकरी करू शकतो किंवा आपल्याला आर्थिकरित्या सुदृढ सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षण खूप महत्वाचं आहे. नक्कीच. आणि शिक्षणालाच अनुसरून एक पुढचा प्रश्न तो म्हणजे आपण एक महत्वाची सेवा सरकारने राबवली ती म्हणजे अंगणवाडी सेवा. तर ती कशा पद्धतीने फायदेशीर ठरते मुलींसाठी? खरं तर अंगणवाडी सेवा आणि त्या विभागाला आता साधारणपणे 50 वर्ष पूर्ण होतील ICDS विभागाला, आणि ही अतिशय यशस्वी वाटचाल त्यांनी पूर्ण केलेली आहे. अंगणवाडी एक फक्त एक योजनेपुरतं मर्यादित नाही, ती एक चळवळ आहे. कारण त्या गावात असलेली ती अंगणवाडी एका गरोदर महिलेच्या पोषणापासून तिचं बाळ जन्माला येऊन वाढेस्तोवर 6 वर्षाचं होईपर्यंत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचं संगोपन करणं, त्यांना पोषण देणं, त्याचबरोबर त्यांना प्रायमरी एज्युकेशन देणं, म्हणजे पूर्व शालेय संच वगैरे त्यांना दिला जातो, त्यातून ते खूप चांगल्या पद्धतीनं 3-4 वर्षाच्या बालकांना शिकवतात, त्यांना पोषण म्हणजे जेवणाचं किंवा आहाराचं महत्व देतात. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि नेहमी आम्ही असं बघतो की एखादी ग्रामीण भागातली महिला ज्या वेळेला गरोदर होते ना, बऱ्याचशा वेळेला असं असतं की तिच्या घरातल्यांना कळायच्या आधी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकाला तिथं ते कळतं. त्यामुळे ते तितक्या जागरूकतेने काम करतात. आणि ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं खरं बघायला गेलं ना तर एक आधारही असतो. कारण अतिशय दुर्गम भागामध्ये ज्या वेळेला त्यांना माहित नाही आपण कोणाला विचारावं किंवा कोणासोबत आम्ही गरोदर असताना संवाद साधावा, त्यावेळेला एक अंगणवाडी सेविका मदतनीस एक मैत्रीण म्हणून सुद्धा त्यांच्या सोबत असते आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींबाबत ती मार्गदर्शनही करते. त्यामुळे अंगणवाडी ही खूप महत्वपूर्ण घटक आहे. मी फक्त विभागाचं म्हणणार नाही तर एक राज्याचा खूप महत्वपूर्ण घटक आहे. आणि आज साधारणपणे राज्यामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. त्यामुळे ही खूप महत्वपूर्ण बाब आहे. निश्चितच. आणि अंगणवाडी जेव्हा सेवा सुरू झाली त्याच्यानंतर मुलींचा जो शिक्षणातला दर आहे तो किती प्रमाणात साधारण वाढला? साधारणपणे ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. अंगणवाडी ही मुलीमध्ये आणि मुलामध्ये भेदभाव करत नसते. त्यामुळे येणारी सर्व बालके ही आमच्यासाठी समान असतात. त्यांना चांगल्या पद्धतीनं पोषण देणं, त्यांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी होते की नाही हे बघणं, त्याचबरोबर त्यांची ग्रोथ मॉनिटरिंग करणं, म्हणजे त्यांची उंचीपासून त्यांचं हेल्थ या सगळ्या बाबींबाबत किंवा वजन एक साधी गोष्ट असते त्याबाबत सुद्धा तपासणी केली जाते. नक्कीच व्हिडिओ बघून तुमच्या मनाला समाधान हे भेटलेलं असेल. आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी जी अत्यंत महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओच्या अंतर्गत दिलेली आहे. सोबतच तुमच्या महिन्यांचे जे हप्ते आहेत ते देखील तुम्हाला वेळेवर भेटावे यासाठी सरकार हे नेहमी प्रयत्नशील असते. परंतु या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा जो निधी होता तो मिळायला उशीर झालेला आहे. परंतु लाडक्या बहिणींना हे जे हप्ते असणार आहेत ते एकत्रित येतात, म्हणजे 2 हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन घेण्याची आता गरज नाही आहे. खूप बहिणी अत्यंत चिंतित होत्या की आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत ऑगस्टचा हप्ता जमा झाला नाही आणि आता सप्टेंबर महिना लागला आहे. तर सरकारने आता जाहीर केलेलं आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो निधी असणार आहे तो एकत्रितरित्या लाडक्या बहिणींना दिला जावा. कारण आपण बघू शकतो की प्रत्येक महिन्याला शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता हा मंजूर केला जातो आणि 3 ते 4 तारखेपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे सुद्धा जमा झालेले आहे. परंतु सध्या गणेश उत्सव चालू होतात त्यामुळे लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळालेला नाही आहे. परंतु आता कुठल्याही प्रकारे उशीर तुम्हाला होणार नाही आहे. नक्कीच तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती सोमवारपासून खात्यामध्ये जमा व्हायला देखील सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घेण्याची गरज नाही. KYC केली नसेल तर नक्कीच KYC सुद्धा तुम्ही करून ठेवणे गरजेचं असणार आहे.